सध्या फडणवीस हे बैलगाडीमधून जातानाचे दृश्य आपण थेट दृश्य साताऱ्यातली कराडमधली बघतोय। त्यांच्या शेजारी याच बैलगाडीमध्ये बसलेले उदयनराजे भोसले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आणि इथल्या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यानंतर जाहीर सभा फडणवीस फलटणमध्ये घेणार आहेत। पारंपरिक वाद्यांच्या तालावर फडणवीसांचं हे स्वागत साताऱ्यात झालेलं आहे। कराडमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। उदयनराजे भोसले यावेळी फडणवीसांसोबत असल्याचं आपण बघतोय। बैलगाडीमधून एक वेगळी अनोखी एंट्री ही देवेंद्र फडणवीसांनी या खास कार्यक्रमासाठी घेतल्याचं सध्या दृश्यांमध्ये आपण बघतोय। आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर फडणवीस फलटणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। कृषी प्रदर्शन आहे हे साताऱ्यातल्या कराडमधलं, ज्याचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते होत आहे। उदयनराजे भोसले यावेळी त्यांच्या सोबत आहेत। बैलगाडीमधून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उदयनराजे भोसले हे कार्यक्रम स्थळाकडे रवाना होत आहेत। आणि या कार्यक्रमानंतर फडणवीसांची फलटणमध्ये जाहीर सभा होणार आहे। हलगी वाजवत तुतारी वाजवत फडणवीसांचं कराडकरांनी जल्लोषात स्वागत केलेलं आहे। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। शेखर, दृश्य बरीचशी बोलकी आहेत, तिथला उत्साह आम्हाला दृश्यांमधून बघायला मिळतोच आहे, मात्र कसं नियोजन असणार आहे कृषी प्रदर्शनाच्या या एकंदरीत कार्यक्रमाचं? आताच 5 मिनिटांपूर्वी फडणवीस यांचं आगमन झालंय आणि जे आगमन झालंय ते कशा पद्धतीनं पाहिलं ते आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य देखील आपण पुढारीच्या माध्यमातून दाखवलेले आहेत। कृषी प्रदर्शन असल्यामुळं नक्कीच या ठिकाणी बैलगाडी जी आहे या ठिकाणी त्यांच्या स्वागताला तयार होती। त्या बैलगाडीमध्ये त्यांच्यासोबत उदयनराजे भोसले हे देखील पाहायला मिळाले। आता थोड्या वेळात या कृषी प्रदर्शनाचं कृषी प्रदर्शन दरवर्षी या ठिकाणी असतं, त्याच कृषी आणि औद्योगिक महोत्सवाचं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी फलटण या ठिकाणी एका जाहीर सभेसाठी जाणार। तर आता या कृषी प्रदर्शनाचा उद्घाटनासाठी नागरिक देखील कृषी प्रदर्शनासाठी दाखल झालेले आहेत। फडणवीस कापून खरं तर या महोत्सवाचं उद्घाटन करतील आणि त्या ठिकाणी माध्यमांची देखील बातचीत करण्याची शक्यता जी ती वर्तवली जाते। त्यामुळे नक्कीच आज ते या ठिकाणी काय साताऱ्यातील कराडमध्ये काय बोलणार ते देखील पाहणं गरजेचं आहे। जी जी, साताऱ्यातल्या या कार्यक्रमानंतर फडणवीसांची जाहीर सभा सुद्धा होती फलटणमध्ये, त्या संदर्भातले काय तपशील? रिद्धी, नक्कीच या ठिकाणी आता कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर ते फलटण या ठिकाणी जाहीर सभेला देखील उपस्थिती लावणार आहे। त्यामुळं या कार्यक्रमानंतर ते इथूनच थेट हेलिकॉप्टर मार्गे ती फलटण या ठिकाणी जाणार जाहीर सभेसाठी आणि त्या सभेमध्ये देखील आता नक्की काय काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। रिद्धी जी, शेखर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचली यासाठी। बैलगाडीमधून कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी अनोखी एंट्री करत देवेंद्र फडणवीस पोहोचलेत। साताऱ्यातल्या कराडमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। यावेळी उदयनराजे भोसले सुद्धा यांच्यासोबत असल्याचं बैलगाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आता कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते झाल्यानंतर इथल्या सगळ्या जमलेल्या शेतकऱ्यांना संबोधित केल्यानंतर फलटणमध्ये फडणवीस जाहीर सभा घेतात।
साताऱ्यातल्या कराडमध्ये पारंपरिक वाद्यांच्या तालावर हलगी तुतारी वाजवत फडणवीसांचं स्वागत झालं। बैलगाडीमधून उदयनराजे भोसले आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही अनोखी एंट्री घेतली आणि या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर इथल्या शेतकरी बांधवांना संबोधित केल्यानंतर फडणवीस फलटणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। तेव्हा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा फलटणमधल्या सभेच्या निमित्तानं फडणवीस नेमकं काय बोलतायत, शेतकऱ्यांबरोबरच संपूर्ण जनतेला नेमकं काय सांगतायत, राजकीय वर्तुळातली टीका टिप्पणी होते का, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि पुढारी न्यूजवर आपण फडणवीसांच्या या दौऱ्याचे अपडेट्स वेळोवेळी पाहणारच आहोत। Thank you.